कधी कधी माणूस प्रेमात इतका आंधळा होतो की त्याला नात्याचं मोलच राहत नाही. पण जेव्हा हे प्रेम हव्यासात आणि स्वार्थात बदलतं तेव्हा घडतो एक थरारक गुन्हा आणि सुरू होते एका बेकसूर जीवाची कहाणी. ही गोष्ट आहे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबाची आणि एका प्रेमसकट विश्वासघाताची आणि एका पतीच्या हत्येची. पवन आणि रीमा यांचा विवाह 7 वर्षापूर्वी झाला होता. पहिल्यांदा सर्व काही अलबेल होतं, पण लग्नाच्या 5व्या वर्षी काहीसं वेगळं घडायला लागलं. रीमाचं लक्ष आता नवऱ्यावरून हटून शेजारी राहणाऱ्या भगेंद्रकडे वळू लागलं होतं. दोघं हळूहळू भेटू लागले. सुरुवातीला लपून छपून, नंतर मात्र त्यांच्या नजरा बोलू लागल्या. 29 मे 2022च्या रात्री रीमाने भगेंद्रला फोन केला. पवन घरी आहे, पण तो झोपला आहे, तू ये. भगेंद्र त्याचा मित्र दीपला घेऊन रीमाच्या घराजवळ पोचला. दीप बाहेर थांबला आणि भगेंद्र घरात गेला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. पवनची अचानक झोप उडाली. त्याने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य बघून तो हादरलाच. त्याची बायको रीमा नको त्या अवस्थेत, ते पण तिच्या प्रियकरासोबत. त्याने लगेच विरोध केला, पण प्रेम आक्रमक बनलं होतं. रीमा आणि भगेंद्र दोघांनी मिळून पवनचा गळा दाबून खून केला. खुनानंतरही दोघे घाबरले नाहीत. उलट योजनाबद्ध पद्धतीने भगेंद्रने दीपला घरात बोलवले. त्याने पवनचा मृतदेह चादरीत गुंडाळला, प्लॅस्टिकच्या दोरीने घट्ट बांधला आणि एका गोणीमध्ये टाकून घेतला. रात्रीच्या अंधारात घरापासून 2 किलोमीटरवर घाण पाण्याच्या कालव्यात दगड बांधून मृतदेह टाकण्यात आला. यानंतर रीमा एकटीच राहू लागली. रीमा रोज मेकअप करून हसत खेळत गावात फिरू लागली. अगदी त्याच बेडवर बसून जेवत होती ज्या बेडवर तिच्या पतीचा खून झाला होता. नातेवाईकांना काहीच कळू दिलं नाही. पवनच्या गायब झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी 4 जून रोजी पोलीस स्टेशनला केली. काही महिने गेले, पोलिसांची चौकशी सुरूच होती. दरम्यान रीमा आणि भगेंद्र एकमेकांशी फोनवर कोडवर्डमध्ये बोलत होते. पण ऑक्टोबरमध्ये भगेंद्र पुन्हा रीमाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोचला. पवनचे वडील आणि पवनची बहीण या दोघांनी रीमा आणि भगेंद्रला नको त्या अवस्थेत पाहिले. संशय गडद झाला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. चिकसाना पोलीस स्टेशनचे अधिकारी विनोद कुमार यांनी कसून चौकशी चालू केली. शेवटी आरोपी रीमा आणि भगेंद्रला अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा कबूल केला. पवनच्या बहिणीचे शब्द आजही कानात घुमतात. माझ्या भावाचा खून झाला आणि ती बाई मात्र मेकअप करून खोटं आयुष्य जगत आहे. प्रेम आंधळा असतं म्हणतात, पण काही वेळा ती प्रेम नसून पाशवी वासना असते, जी शेवटी कुणाच तरी आयुष्य संपवते. तरीही सत्य कधीच लपून राहत नाही आणि चुकांमागे सजाही असतेच. मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.